शेतकरी मित्रांनो, यावर्षी पावसाचं प्रमाण कमी सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून पिकाच्या नुकसानीची जोखीम कमी होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीच्या काही निवडक वाणांची माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषी शास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषी शास्त्र। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यासह विदर्भात लोकप्रिय पांढरे दाणे असलेलं आणि एकरी 10 ते 15 क्विंटल एवढं उत्पादन देणारं वाण म्हणजे गोदावरी। गोदावरी हे वाण बिडियन 2013-41 या नावाने ओळखले जाते। मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक असलेलं हे वाण 160 ते 165 दिवसात परिपक्व होते। या वाणाची उत्पादन क्षमता चांगली असल्याने हे वाण तुम्ही यावर्षी नक्की पेरू शकता। गोदावरी हे वाण ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन बदनापूर यांनी विकसित केलेलं चांगली उत्पादन क्षमता असलेलं एक उत्तम वाण आहे। त्यामुळे यावर्षी या वाणाची तुम्ही पेरणी करू शकता। यानंतर याच रिसर्च स्टेशनने विकसित केलेलं एक उत्तम मर आणि वांज रोगास प्रतिकार करणारं आणि कमी कालावधीत येणारं एक उत्तम वाण म्हणजे बिडियन 711। बिडियन 711 हे तुरीचं वाण 150 ते 155 दिवसात परिपक्व होते आणि या वाणाची उत्पादन क्षमता 15 ते 23 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी आहे। शेतकरी मित्रांनो, फुले राजेश्वरी हे एक कमी कालावधीत येणारं उत्तम लाल तुरीचं वाण आहे, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेलं आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं एक उत्तम वाण आहे। फुले राजेश्वरी हे वाण 145 ते 150 दिवसात परिपक्व होते आणि योग्य व्यवस्थापनाखाली हेक्टरी 30 क्विंटल एवढं उत्पादन देण्याची क्षमता ठेवते। या वाणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 4 दाण्यांच्या शेंगाचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या या वाणाची तुम्ही निवड करू शकता। वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेलं बिडियन 716 हे लाल दाणे असलेलं वाण 165 ते 170 दिवसात परिपक्व होते। बिडियन 716 हे वाण इतर वाणाप्रमाणे मर आणि वांज रोगास चांगलं प्रतिकारक आहे। उत्तम दर्जाची डाळ तयार होत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणाऱ्या या वाणाची उत्पादन क्षमता 18 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी आहे। बिडियन 716 हे वाण मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी उत्तम मानले जाते। त्यामुळे मध्यम ते भारी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करून उत्पादन वाढवावे। या उलट अंकुर कंपनीचे चारू हे तुरीचे वाण मध्यम कालावधीत म्हणजेच 155 ते 165 दिवसात परिपक्व होते। या वाणाच्या झाडाची वाढ चांगली असल्याने भरपूर फांद्या फुटतात। त्यामुळे या वाणाचे उत्पादनही 10 ते 15 क्विंटल प्रति एकरी एवढे मिळते। बिडियन 716 प्रमाणे हे वाण देखील डाळीसाठी प्रसिद्ध आहे। त्यामुळे या वाणाची देखील तुम्ही निवड करू शकता। यानंतर कमी कालावधीत म्हणजेच 150 दिवसात परिपक्व होणारं गोल्ड 100 हे तुरीचं वाण ग्रीन गोल्ड या कंपनीनं विकसित केलेलं आहे। गोल्ड 100 या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाणाच्या शेंगा एकाच वेळी परिपक्व होतात। दाणे चमकदार, लाल आणि आकाराने मोठे असतात। इतर वाणाप्रमाणे या वाणाची उत्पादक क्षमता चांगली असल्याने आणि 5 दाण्यांचे शेंगा असल्याने विदर्भात या वाणाला चांगलीच मागणी आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पाण्याच्या आणि मातीच्या हिशोबाने या 6 वाणापैकी कोणत्याही एका वाणाची निवड करू शकता। या 6 वाणाव्यतिरिक्त तुमच्याकडे चांगलं उत्पादन देणारं एखादं वाण असेल तर ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषी शास्त्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।